ही घटना आहे दाभाडा येथील बाबू मेटे यांच्या घराची. त्यांच्या गोठ्यात एक विषारी गवया नाग दिसल्याने एकच खडबड उडाली. लगेच गौरव काळसर्पे यांनी याची माहिती धामणगाव रेल्वे येथील सर्पमित्र टीमला दिली. धनराज शर्मा, करण शेंडे, बाबू शेंडे, अजय सोलंकी, मोनू खान आणि आवेश खान यांच्या या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या कौशल्याने या विषारी नागाला सुरक्षितपणे पकडले. याच टीमला थोड्याच वेळात समृद्धी महामार्गावरील सावडा पॉइंट वरून फोन आला. तिथे जवळपास 15 किलो वजनाचा आणि 9 फूट लांबीचा अजगर सापडला होता. सर्पमित्रांनी तिथेही जाऊन मोठ्या प्रयत्नांनी या अजगराला पकडले. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही सापांना म्हणजेच गवया नागाला आणि अजगराला पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. धनराज महाराज शर्मा यांनी या प्रसंगी नागरिकांना आवाहन केले आहे की साप दिसल्यास त्याला मारू नका, उलट सर्पमित्रांशी संपर्क साधा आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी मदत करा. आम्हाला कॉल आलता समृद्धी हायवेवरून टोल नाक्याहून. तिथं इंडियन रॉक पायथन पकडल्या गेलेला आहे. त्याला मराठीमध्ये अजगर म्हणते. और एक दाभाड्याहून कॉल आलेला आहे, तिथून इंडियन प्रॅक्टिकल कोबरा पकडला आहे. मराठीमध्ये नाग म्हणतात, इंग्लिशमध्ये नादा नादा म्हणतात. और त्याच्यात दुप्पटमध्ये इमोटॉक्सिक जहर राहतात आणि अजगरमध्ये विषारी नाही राहत, हातपाय तोडतात.